the mode is the number that occurs most frequency in a given data. गिवन डेटामध्ये फ्रिक्वेन्सी असतं ते जे जे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असतं ते करस्पॉन्डिंग नंबर जो असतो त्याचा मोड असतो असं आपल्याला डिफाईन जो आहे अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल. तर त्यामध्ये 3 टाईप पडतात. त्यातला पहिला रॉ डेटा जो आहे तुम्हाला प्रत्येक जर आता मेन जे फाइंड आउट केलं ते आपण रॉ डाटा, नंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, नंतर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ह्या 3 टाईपमध्ये आपण प्रत्येक पार्ट डिवाइड करणार आहोत. त्यामधला रॉ डाटा जो आहे त्याचा मोड कसं फाइंड आउट करतात हे आपण थोडंसं आज बघणार आहोत. तर रॉ डाटा जो आहे जर ह्या मोडमध्ये तुम्हाला रॉ डाटा दिला असेल, एक मिनिट, रॉ डाटा दिला असेल समजा पहिला पार्ट आहे रॉ डेटा. त्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला अशा पद्धतीनं विचारलं समजा फॉर एक्झाम्पल 5 6 3 2 9 10 15 10 7 10. तर तुम्हाला ॲज अ म्हटलं तुम्हाला फाइंड द मोड, त्यावेळी तुम्हाला इझी आहे. ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला एखादा युनिट टेस्टला क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीनं विचारू शकतात की फाइंड द मोड, आणि ह्या रॉ डाटाचं तुम्हाला अशा पद्धतीनं दिलं गेलं तर लक्षात ठेवा ऑलवेज तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते मांडून घेणं गरजेचं आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडा किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मांडलं तरी आपल्याला चालू शकतं. तर आपण काय करतो ऑलवेज, म्हणजे मी तर शक्यतो असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडून घेतो. तुम्हाला कोणत्या ऑर्डरनुसार तुम्हाला मांडायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. कोणत्याही मेथडनं तुम्ही केलं तरी आन्सर तेच येणार आहे. असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डरनं जर हे नंबर्स जर आपण रिराईट करायचं म्हटलं तर आपण काय करतो, स्मॉलेस्ट नंबरपासून लार्जेस्ट नंबरपर्यंत आपण राईट डाऊन करतो. तर स्मॉलेस्ट नंबर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल 2 हा स्मॉलेस्ट नंबर आहे. ओके, 2 3. ओके, नेक्स्ट कोणता नंबर आहे बघा 5. माझ्याकडून काही मिस्टेक होत असेल तरी सांगू शकता. 6 7 झाल्यानंतर बघा 8 आहे का नाही आहे. 9 झाल्यानंतर किती बघा, नेक्स्ट कोणतं आहे 9 झाल्यानंतर 10 नाही आहे. 11 आहे का नाही. 10 बघा 9 पण ऑलरेडी घेतलेलं आहे आपण, 6 पण घेतलेलं आहे. ओके, 10 किती वेळा आहेत बघा 1 2 3. हे 10 जे आहेत ते 3 टाइम्स आहेत. त्यानंतर 15 किती येणार आहे बघा, 7 पण ऑलरेडी घेतलेला आहे. कोणते कोणते नंबर्स राहिले बघा, फक्त 15 नंबर्स फक्त राहिलेले आहेत. ओके, हे अशा पद्धतीने तुम्हाला काय मांडून घ्यावं लागतं, ते नंबर्स जे आहे असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मांडून घ्यायचं. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लार्जेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबरपर्यंत आपल्याला नंबर रिराईट करावं लागतं त्यामध्ये. ओके, तर ह्यामध्ये तुम्हाला असं रिराईट करून घेतल्यानंतर इथं विचार करायचा आहे कोणता नंबर मॅक्झिमम रिपिटेशन झालेला आहे. आता मॅक्झिमम रिपिटेशन बघितलं गेलं तर 2 हा 1 वेळाचा आहे, 3 1 5 1 वेळाचा आहे, 6 1 7 1 9 1. 10 जो आहे किती टाइम्स आहे, 3 टाइम्स. ओके, 15 पण 1 आहे. म्हणजे इथं मॅक्झिमम जे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एखादा नंबर मॅक्झिमम रिपिटेशन म्हणजे ते फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आपण. तर इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती कोणत्या नंबरचं आहे, तर 12 या नंबरचं आहे. त्यामुळं आपण एक्झॅक्टली लार्ज आपण काय म्हणू शकतो, इथं डायरेक्ट काय लिहू शकतो आपण, हे ऑब्जेक्टला तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो, मोड इज इक्वल टू 10. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतं. हे झालं रॉ डाटामध्ये. आता दुसरा जो पॉईंट आहे तो आपण बी पार्टमध्ये, डेटा जर अशा पद्धतीनं दिला असेल तर त्यामध्ये मोड कसं फाइंड करायचं बघा. तुम्हाला सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जो आहे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन पण म्हणतो, किंवा त्यालाच आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन
अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जो आहे ते बघा त्यांनी काय घेतलेत बघा, कशाची साईज जे आहे तर आपल्याला सूजची साईज घेतलीत त्यांनी, साईज आणि नंबर सोल्ड. ओके, 2 नंबर किती वेळा तुम्हाला किती विकलेत बघा, 32. 3 किती आहेत, 44. 4 70. 5 जे आहे ते 75. 6 61 आणि 7 26. म्हणजे सूज जे आहेत, आता नंबर दिले त्या सूजचे, 2 नंबर सूजचे जे आहे सूज आहेत किती सोल्ड झाले ते तर 32. 3 नंबर असलेले सूज जे आहेत किती झाले सोल्ड, 44. असं. आता ह्यामध्ये काय बघायचं, आता मोड बघायचं म्हणजेच काय म्हणलं तुम्हाला, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. तर तुम्ही बघितलं इथं मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी यामध्ये, तर सगळ्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 75 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. ती करस्पॉन्डिंग नंबर जो आहे तर तुम्ही बघितलं तर 5 हा करस्पॉन्डिंग नंबर आहे. तर ह्या पार्टमध्ये मोड जो येतोय, मोड काय येतो याचा, 5. का 5 आला, तर लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी जो असतो त्याचा करस्पॉन्डिंग जो नंबर आहे तो नंबर म्हणजे मोड असतो. मग ह्या दोन्ही पार्टमध्ये तुम्ही हे शिकलात की फ्रिक्वेन्सी लार्जेस्ट जो आहे तो करस्पॉन्डिंग नंबर जो असतो तो म्हणजे मोड असतो. एखादा प्रश्न तुम्ही असाही तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला थिंकिंग करत असाल की तुम्हाला असं मी कुठेतरी दिलं 1 2 3 आणि हे नंबर जे आहे त्याचं तुम्हाला मोड फाइंड आउट करा म्हटलं, तर त्यावेळी तुम्ही बघा 1 पण 1 वेळा चालेल, 2 पण 1 वेळा, 3 पण, सगळ्या फ्रिक्वेन्सी सेम आहेत. मग त्यावेळी मोड आपल्याला फाइंड आउट करता येतं का, तर लक्षात ठेवा, ज्यावेळी सगळे नंबर जे 1 1 1 असतात, रिपिटेशन नसतं, त्यावेळी मोड काय होत नाही, एक्झिस्ट होत नाही. मोड डज नॉट एक्झिस्ट. ओके, अशा ह्याच्याला मोड नसतो, म्हणजे नो मोड. ओके, एकदा रिपिटेशन झालं असेल. एखादा नंबर असा पण असू शकतो तुम्हाला 1 2 2 3 3 4 5 असं असतं. मग त्यावेळी तुम्हाला हे बघा, फ्रिक्वेन्सी जी आहे 2 हा रिपिटेशन किती वेळा झाला आहे, 2 वेळा. 3 नंबर किती वेळा रिपिटेशन झाला आहे, 2 वेळा. म्हणजे इथं 2 असं फ्रिक्वेन्सी भेटलं की दोन्ही लार्जेस्ट आहेत आणि सेम आहेत. मग त्यावेळी मोड जे आहेत ते 2 येतात. म्हणजे कोणते कोणते, करस्पॉन्डिंग नंबर किती आहेत, 2 आणि 3. मोड कोणते कोणते येणार मोड तुमच्या इथं ह्या एक्झाम्पलमध्ये, मोड इज इक्वल टू 2 or 3. ओके, म्हणजे मोड जो आहे युनिक नसतो, बाय मॉडल असू शकतो, ट्राय मॉडल असू शकतं. म्हणजे नंबर ऑफ मोड जो आहे एकच नसून वेगवेगळे मोड येऊ शकतात. डिफरंट मोड्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे एखाद्या डेटामध्ये तुम्हाला नो मोड पण असं लिहायला पाहिजे, एखाद्या डेटामध्ये एकच मोड भेटेल, एखाद्या डेटामध्ये मल्टी मोडल तुम्हाला डेटा भेटू शकतो. ओके, हा थोडासा तुम्हाला रॉ डाटा असेल, अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, ह्याचा आपण ह्यामध्ये स्टडी केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपल्याला जो स्टडी करायचा आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये, तो म्हणजे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा आपल्याला स्टडी करायचं आहे. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याबद्दल थोडंसं आपण स्टडी करणार आहोत. तर फॉर्म्युला जो आहे इम्पॉर्टंट आहे, 5 मार्क्सला यावर क्वेश्चन पडू शकतो. ते दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते थोडंसं 1 मार्क्स ओरिएंटेड क्वेश्चन्स होते. ह्यामध्ये थोडंसं जास्त क्वेश्चन विचारले जातात. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, ह्यामध्ये बघा एक फॉर्म्युला आहे मोडचा, सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला, तो तुमच्या माइंडमध्ये पाहिजे. मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय F1 मायनस F0 प्लस
F1 मायनस F2 इंटू L2 मायनस L1. हा फॉर्म्युला आहे, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण विसरायचा नाही आहे. लक्षात ठेवा, L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय F1 मायनस F0 प्लस F2 मायनस F1 मायनस F2 इंटू L2 मायनस L1. ओके, समजलं का बघा तुम्हाला हा फॉर्म्युला. आता L1 म्हणजेच काय, F1 म्हणजेच काय, F0 म्हणजेच काय, ह्या सगळ्याचं आपण थोडंसं याचं मेन्शन जे आहे करणार. ओके, L1 म्हणजेच काय बघा, इथं काय म्हणतात बघा, लोअर लिमिट ऑफ द मॉडल क्लास ऑफ मॉडल क्लास. L2 सेम, इथं फक्त अप्पर येईल, अप्पर लिमिट ऑफ मॉडल क्लास. F1 चं मिनिंग बघा, फ्रिक्वेन्सी. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल, फक्त आता एवढंच लक्षात ठेवा काय काय आपण बोलतोय. फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडल क्लास F0 frequency of the class interval presiding the model class. F2 is equal to frequency of the class interval succeeding the model class. ओके, अशा पद्धतीने फॉर्म्युला जो आहे तो आहे, त्यावरचे काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तरी मी बघू शकता. पहिल्यांदा सिंपल एक्झाम्पल घेऊया, कंटिन्युअस ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, त्यावरचे एक्झाम्पल घेऊया. सिंपल एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, find the mode and arithmetic mean Okay, first example, 5 3 4 1 2 4 6 4. ओके, रिपिटेशन करतो बघा, 5 3 4 1 2 4 6 4. ओके, मोड काय येणार ह्याचं बघा. पहिल्यांदा तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये हे रिप्रेझेंट करून घ्यावं लागेल. असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही रिप्रेझेंटेशन करताना काय येईल बघा, फर्स्ट 1 2 3 4 4 4 बघा, हे 1 2 3 4 आहेत. 4 झाल्यानंतर किती झालं बघा, 5 and 6. नंबर किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8.
1 2 3 4 5 6 7 8. ह्यामध्ये मोड कोणता येईल बघा, मॅक्झिमम रिपिटेशन कोणतं झालेलं आहे बघा, तर तुम्हाला समजून येईल. ह्यामध्ये मोड जो आहे 4 असेल. आता अरिथमॅटिक मीन तुम्हाला माहीत असणार आहे. अरिथमॅटिक मीन काय येते तुम्ही फाइंड आउट करा, मला तुम्ही सांगू शकता अरिथमॅटिक मीन काय येते बघा आणि मला सांगा. नेक्स्ट प्रॉब्लेम त्यामध्येच थोडंसं चेंज करून तुम्हाला सांगतो. -5 -3 0 -1 -2 -3. ह्याचं तुम्हाला मीन आणि तुम्हाला अरिथमॅटिक मीन आणि मोड काढायचं आहे, फाइंड करायचं आहे. यामध्ये मोड काय येते बघा आणि अरिथमॅटिक मीन काय येते बघा. ओके, सिमिलर. थर्ड प्रॉब्लेम, x 5 8 10 12 14 आहे. f ची व्हॅल्यू काय बघा, 2 7 13 18 आणि 10. हे तुम्हाला डेटा दिलेला आहे अशा पद्धतीनं. एक्स काय दिले बघा, 5 8 10 12 14. एफ जी व्हॅल्यू दिली 2 7 13 18 10. तुम्हाला ह्याचं पण मोड आणि मीडियन फाइंड करायचं आहे. इथे मी वर लिहितो, तरी इथे खाली लिहूया. तरी मोड इज इक्वल टू अरिथमॅटिक मीन. वरच्याचं जर मोड तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय येईल बघा. तरी आपण बघूया तुमचं काय काय आन्सर आलेले आहेत. मोड 4 आहे, एक्झॅक्टली बरोबर आहे. फर्स्ट त्यांनी आन्सर दिलं होतं, ठीक आहे. लाडनं -3 दिले. थर्ड एक्झाम्पल चं मोड जे आहे -3 म्हणता येते. सेकंडचं -3 आहे ना. ओके, सेकंडचं -3 आहे, एक्झॅक्टली करेक्ट आहे, कारण रिपिटेशन मॅक्झिमम तेच झालेलं आहे त्यामध्ये. ओके, सेकंड एक्झाम्पलचं झालेलं आहे, मोड दिलेला आहे. थर्ड एक्झाम्पलचं मोड काय येऊ शकते सांगा करस्पॉन्डिंग. इझी आहे, सिम्पल आहे म्हणून म्हणतोय. थर्डचं 10 बरोबर आहे, करस्पॉन्डिंग. कारण फ्रिक्वेन्सी कोणती लार्ज आहे बघा, 18 सगळ्यात लार्ज आहे. तर 18चे करस्पॉन्डिंग नंबर कोणता आहे तर 12. त्यामुळं थर्ड एक्झाम्पलचं मोड जो आहे तो 12 आहे. आता मीन सांगा तिन्हीचे, आपल्याला मीन फाइंड आउट करा. फर्स्ट सेकंड थर्डचं मीन काय काय येईल बघा, कारण प्रिव्हियस लेक्चरला आपण घेतलेलं आहे मीनचं. मीन काय येईल, मीन मीनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सगळ्या ऑब्झर्वेशनची ॲडिशन करायची डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सेकंड एक्झाम्पलचं मी सांगेन, आय थिंक बघा काय काय येऊ शकेल. -8 -9 -11 -11 -14. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, 6 आणि -14. मीन ऑफ फर्स्ट बघूया, मीन फर्स्टचं काय आलेलं आहे, 3.625. राईट, अर्चनाचा आन्सर बरोबर आहे, 3.625 फर्स्ट मीन. सेकंड मीन ओके, मुशबचं पण बरोबर आहे. फर्स्ट मीन बरोबर आहे, सेकंड थर्ड काढा.
सेकंड मीन काय आहे ते बघा. थर्ड मीन कोणतर काढलेलं आहे आणि बरोबर आहे, थर्ड मीन काढलेलं त्यांनी कदमनं काढलेलं आहे. पल्लवी कदमनं काढलेलं आहे 11.04 आणि आन्सर करेक्ट आहे त्यांचं. आता सेकंड मीन बऱ्यापैकी जणांचं राहिलेलं आहे. बघा किती येतं मीन. सेकंडचं तुमचं राहिलेलं आहे मीन. सेकंडचं एक मीन फाइंड आउट करा. नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सेकंडचं तुम्ही नाही सांगितलं मला. नाही आहे, रॉंग काढलेलं आहे त्यांनी पल्लवीने. आता -2.33 येतं बघा आन्सर त्याचं. हो राईट, -2.33 राईट आन्सर आहे. ओके, तर आपण ह्या पार्टमध्येच आपण जाऊया. ओके, तर तुमच्या विचारानुसार जर बघितलं गेलं तर फर्स्ट प्रॉब्लेमचं 4 मोड आहे. त्यानंतर अरिथमॅटिक मीन, फर्स्टचं किती आहे बघा 3.625. मोड जो आहे सेकंडचा जो आहे -3. आन्सर जे आहे -2.3333. ह्याचा मोड किती आहे बघा 10 आणि अरिथमॅटिक मीन 11.04 हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट आपण जे प्रॉब्लेम बघणार आहोत, खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण बघणार आहोत. बघा आपल्याला काय दिलंय, फाइंड द मोड. बघा क्वेश्चन कसं दिलंय त्यांनी. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्सला विचारला जातो. खूप सिंपल आहे, पण जर समजून घेतलं तर सिंपल आहे. फाइंड द मोड फॉर द फॉलोइंग डाटा. तुम्हाला दिलाय, तुम्हाला क्लास इंटरवल, क्लास इंटरवल्स, फ्रिक्वेन्सी, क्लास इंटरवल काय काय दिलं बघा 0 to 25, 25 to 50, 50 to 75, 75 to 100. ओके, करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी काय दिले बघा 500, 700, 800, 400. ओके, आपल्याजवळ फॉर्म्युला कोणता आहे एक्झॅक्टली तो समजून घ्यायचा आहे. मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 माइनस F0 इंटू L2 माइनस L1 डिवाइडेड बाय F1 माइनस F0, F1 माइनस F2. ओके, हाच आपला फॉर्म्युला आहे एक्झॅक्टली तुम्हाला सांगायचं म्हणजे. आता हे मेन्शन केलेले पार्ट आहे ते कोणते कोणते. F1 म्हणजेच तुम्हाला काय सांगितले की जो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असतो तो टर्म असतो. ओके, मग ते जो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते
तो आपल्याला काय म्हणतो, ते मॉडेल क्लास आहे असं आपण कन्सिडरेशन करता येतं. ओके, त्यामुळे आपण इथं बघा कोणता मॉडेल क्लास येऊ शकतो. इथं बघा 500, 700, 800, 400. मला तर आय थिंक एक्झॅक्टली वाटतं यामध्ये जे आहे येईल, हा तुम्हाला येईल. याला आपण F1 असं म्हणतो, जे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याला F1 म्हणतो. आणि या पूर्ण टर्मला ह्या क्लासला आपण काय म्हणतो बघा, मॉडेल क्लास. पूर्ण क्लासलाच काय म्हणतो आपण, मॉडेल क्लास. ओके, हे F1 झालं. ते प्रिव्हियस जो असतो त्याला आपण F0 म्हणतो. आणि पोस्ट जो असतो, सक्सिडिंग असतो, तो काय म्हणतो आपण F2. जो क्लास मॉडेल क्लास असतो त्यामधला पहिला जो असतो मिनिमम, तोला आपण लोअर क्लास मॉडेल म्हणतो आणि ह्याला अप्पर म्हणतो, म्हणजे L2. म्हणजे तुम्हाला गिवन डेटा काय काय भेटला बघा. इथं गिवन पहिला काय तुम्हाला भेटलं, L1 किती आहे 50, L2 किती आहे 75, F1 किती आहे 800, F0 किती आहे 700, F2 किती आहे 400. ओके, अजून कोणता टर्म राहिला का त्यामधलं बघा. आता ही व्हॅल्यू सगळे त्यामध्ये पुटअप करा मोडच्या फॉर्म्युलामध्ये. L1 किती आहे 50 प्लस F1 800 मायनस F0 700 इंटू L2 मायनस L1, L2 75 मायनस 50 L1 अपॉन 800 मायनस 700. ओके, F1 मायनस F2, F1 मायनस F2चे काय येते बघा 800 मायनस 400. कॅल्क्युलेशन करा. 50 प्लस 100 इंटू 75 डिवायडेड बाय 100 इंटू 400. ओके, इथं एक फॉर्म्युला लिहिताना मी थोडं मिस्टेक केलेलं आहे. इथं प्लस येतं, लक्षात ठेवा. ह्या दोन्हीमध्ये काय इंटू नसून इथं काय प्लस आहे. माझ्याकडनं तो एक मिस्टेक झाला होता. इथं अजून एकदा तुम्हाला प्रॉपर लिहून दाखवतो. L1 प्लस F1 मायनस F0, L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 मायनस F0 प्लस F1 मायनस F2. असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये काय येणार आहे, प्लस येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय काय येऊ शकतं बघा. 50 प्लस 100 एवढं म्हणजे काय 2500 डिवायडेड बाय 500. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 50 प्लस किती मल्टिप्लिकेशन होणार बघा. 0ला 0, हे 0ला 0 जाईल, कॅन्सल होईल. 5 न म्हणजे 5 येईल. म्हणजे काय होईल, मोड किती येईल 55. मोड किती येईल इथं 55. समजलं का बघा एक्झॅक्टली नेमकं आपण काय काय केलं, काय काय नाही या प्रॉब्लेममध्ये. काही रिपिटेशन तुम्हाला करायचं असेल तर सांगा, मला प्रॉपर करून दाखवतो तुम्हाला. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पहिलं स्टेप जे आहे आपण केलं की या फ्रिक्वेन्सीमधलं लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी कोणतं बघायचं. आणि जे लार्जेस्ट फ्रिक्वेन्सीचा जो क्लास आहे त्याला मॉडेल क्लास म्हणायचं आपण. जे लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्या क्लासला आपण मॉडेल क्लास म्हणतो. त्यामधल्या पहिल्या टर्मला आपण F1 म्हणतो. त्यामधलं जे इंटरवल आहे त्याला काय म्हणतो L1 आणि L2. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट त्याचंच घेतो आपण. त्या प्रिव्हियसला जे आहे त्याला F0 म्हणतो. त्याला सक्सिडिंग क्लास जो आहे त्याला F2 म्हणतो. हे व्हॅल्यू सगळं इथं गिवन म्हणून लिहून घेतोय. फॉर्म्युला लिहितोय. मोड इज इक्वल टू L1 प्लस ब्रॅकेटमध्ये F1 मायनस
F1 मायनस एफ नॉट L2 मायनस L1 अपॉन F1 मायनस एफ नॉट प्लस F1 मायनस F2 हा फॉर्म्युला लिहितोय, त्या व्हॅल्यू पुटअप करून कॅल्क्युलेशन करतोय. हे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, 5 मार्क्सला तुम्हाला विचारला जातो, त्यामुळं त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, तर सिमिलर असाच प्रॉब्लेम का लिहून घेता बघा तुम्ही, नाहीतर बुकमध्ये तुम्हाला लिहून दिलेलंच आहे, सॉल्व्ह करून दिलेलंच आहे. फक्त मी एक एक्झाम्पल देतो, नेक्स्ट एक्झाम्पल, आणि आपण तेच तुम्हाला येतं का बघूया आपण. सिमिलर असलंच एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा एक एक्झाम्पल आहे. बघा पहिला काय दिलं त्यामध्ये, बघा एज ग्रुप ऑफ एम्प्लॉईज अँड सेकंड दिलाय तो नंबर ऑफ स्मोकर. आपल्यात कोण नसणार आहे स्मोकर का कोण आहे? 20 मायनस 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. First 24, 38, 23, 15. ओके, तुम्हाला असा डेटा दिलेला आहे, तुम्हाला फाइंड करायचं आहे मोड. मोड म्हणजेच काय येणार आहे तुम्हाला, कोणत्या एज ग्रुपमध्ये मॅक्झिमम स्मोकर आहेत हे तुम्हाला मिळून जाईल. बघा, तर मोडचा यूज कशासाठी होऊ शकतो? स्मोकर फाइंड करण्यासाठी पण होतो. ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला दिसतोय. काय काय स्टेप्स आहेत, काय काय नाही. बघा, पहिल्यांदा आपण मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणता आहे ते बघतो, करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे बघतो, त्या क्लासला मॉडल क्लास म्हणतो. तरी मी ह्यामध्ये तुम्हाला सांगून देतो, 24, 38, ओके, 23, 15 ह्यामध्ये बघा मॉडल क्लास येतोय. क्लास म्हणजे मॉडल क्लास म्हणजे हे F1, करस्पॉन्डिंग हे L2, हे L1, करस्पॉन्डिंग प्रिवियस F0, सक्सिडिंग F2. हे सगळे व्हॅल्यूज लिहा आणि त्या फॉर्म्युलेमध्ये पुटअप करा. फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला माहित आहे, मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 इंटू L2 मायनस L1 डिवाइडेड बाय F1 मायनस F0 प्लस F1 मायनस F2. हा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता मला मोड म्हणजे मोड किती येईल सांगा मला फास्ट इथं. त्यासाठी मी तुम्हाला आता डायरेक्ट मी हे तुम्हाला दिसतंय का बघा, मी ह्याच्यामध्ये जातोय आता सध्याला. काही काही जण आन्सर पण सांगतायत. ओके, मोडचे आन्सर जे आहे त्याने ऑलरेडी काढलेले आहे बऱ्यापैकी जण. स्मोकर जे आहेत 34 म्हणजे 34 to 35 यामध्ये स्मोकर जास्त आहेत एजमध्ये,
म्हणजे तुम्ही रिस्क घ्यायची काही गरज नाही, तुमच्याकडे जास्त नाहीत, कमी आहेत. त्या एज ग्रुपचे जे आहेत त्यांना ते प्रॉब्लेम फेस करावे लागतील, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. यावरनं आपण कन्क्लुजन काढू शकतो त्या एज ग्रुपच्या माणसाने थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. बघूया तेच आन्सर आहे का तुमचं. क्वेश्चन नंबर 3, 34.82 ओके 76. ओके, आन्सर तुमचं करेक्ट आहे. सिमिलर एक्झाम्पल एक देतोय, थोडंसं चेंज आहे त्यामध्ये. काय चेंज आहे ते आपण थोडंसं बघून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरला विचारू शकतात. कसले ते आपण आता बघतोय. ओके, बाकीच्याने पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. कॅल्क्युलेशनचा पार्ट असतो, कॅल्क्युलेशन इझिली तुम्हाला करता येईल. कॅल्क्युलेटर तुमच्याजवळ असेल आणि असलंच पाहिजे, नसेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे, घेतलं तर अतिउत्तम. ओके, तर बघा, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण त्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन त्यामध्ये बघणार आहोत आपण. हे जर मोडचं आन्सर जे आहे त्यांनी म्हटल्यासारखं किती आलं आन्सर. थोडंसं लॅपटॉप हँग होतोय. कोणाला दिसत असेल तर थोडं अनम्यूट करून एक जण कोणतरी सांगा, दिसते म्हणून. एक जण सांगा फक्त. Yes, sir. ओके Yes, sir. ओके ओके. मोडचा आन्सर जे आहे ऑलरेडी सगळ्यांनी दिलेले आहेत, तरी मी इथे लिहून टाकतो. 34.8276 हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन थोडाफार चेंज आहे, तो चेंज काय आहे ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आता बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट पेजवर देऊया. कलर व्हाईट. ओके, क्वेश्चन बघा काय. पहिला दिलाय एज, सेकंड दिलाय नंबर ऑफ पर्सन, number of person wearing glasses. बघा, पहिला त्याने दिलाय बिलो 20, नंतर बिलो 40, सिमिलर बिलो 60, सिमिलर बिलो 80, बिलो 100. आणि करस्पॉन्डिंग जे ग्लासेस घालतात ते टर्म्स किती आहेत बघा. 5, 10, 32, 42, 50. हे डेटाला आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तुम्हाला नेमकं कसं कन्वर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला बघा. ओके, हे कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. हे काय नंबर लिहित नाही, फक्त क्लास इंटरवल आणि क्लास मी लिहितो इथं. हे क्वेश्चन काय विचारलंय, थोडंफार तुम्हाला कन्फ्युजिंग करणारा पार्ट आहे हा. आणि फ्रिक्वेन्सी. ओके, आता बघा इथं काय म्हटलंय बघा. बिलो द 20 एज असलेले किती आहेत ग्लासेस घालणारे. 5 आहे. बिलो द 40, बिलो द 40.
म्हणजेच ॲज अ मिनिंग असं आहे की ते बिलो द 40मध्ये 20 पण येतं. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्हीमधनं डिफरन्स घ्यावा लागेल. म्हणजे पहिला जो क्लास आहे तो 0 to 20 करावा लागेल. त्यामध्ये 5च आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आता 22 40 जे करताय त्यामध्ये काय करावं लागेल, दोन्हीचं सबट्रॅक्शन करून घ्यावं लागेल. कारण ते बिलो द 40 म्हणजे काय, 40च्या पेक्षा कमी असलेले सगळे त्यामध्ये टर्म्स येणार. मग ऑलरेडी आपल्याला 20पर्यंतचं इन्फॉर्मेशन आहे. मग आपण 40-20 केलं तर आपल्याला आपलं जे मिळायला पाहिजे ते 20 to 40मध्ये किती आहेत असे पर्सन्स ते आपल्याला फाइंड आउट करता येतं. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला इथं, 10 - 5 म्हणजेच काय येईल तिथं 7. नेक्स्ट कोणतं येईल बघा, 40 to 60. म्हणजे इथं काय करावं लागेल, 32 - 10 म्हणजे काय येईल इथं 20. त्यानंतर बघा 60 to 80 मिळालं. 60 to 80 मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, 42 मायनस काय येणार इथं, 42 - 32 म्हणजे काय येणार 10. सिमिलर 80 to 100, 50 - 42 म्हणजे काय येईल 8. म्हणजे तुम्हाला हे क्लास इंटरवल तुम्हाला भेटले आणि हे तुम्हाला फ्रिक्वेन्सी 5, 7, 20, 10, 8. मग ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, काय काढायचं आहे तुम्हाला, मोड फाइंड करायचं आहे. मोड फाइंड करताना आपण पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय करतो, लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी कोणती आहे, 20 आहे. म्हणजे काय झालं, F1, F0, F1 झालं, F2. ह्यामध्ये काय येईल बघा, हे L1, हे L2, L1 मिळालं, L2 मिळालं, F0 मिळालं, F1 मिळालं, F2 मिळालं. मग आता आपल्याला तो फॉर्म्युला यूज करावा लागतो, मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0, L2 मायनस L1 डिवायडेड बाय F1 मायनस F0 प्लस F1 मायनस F2. हा फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यूज पुटअप करायची आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे बिलो दिलं तुम्हाला, अबाव दिलं, हे थोडंसं कन्सिडरेशन खूप महत्त्वाचं आहे. कशातनं का सबट्रुशन करतोय, का आपण त्यातनं सबट्रॅक्ट करतोय. कारण बिलो द 20 आपल्याला इन्फॉर्मेशन आहे आणि बिलो द 40 पण इन्फॉर्मेशन आहे. मग आपल्याला 20 to 40 जर काढायचं असेल तर त्या दोन्हीचं सबट्रॅक्शन करणं गरजेचं आहे. आपल्याला बिलो द 40 पण माहीत आहे, बिलो द 60 पण माहीत आहे. तर 40 आणि 60मध्ये किती आहे जर फाइंड आउट करायचं असेल तर 60मधनं 40 सबट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. जे फ्रिक्वेन्सी आहे तेच आपण इथं पार्ट केलेलं आहे. मग तुम्हाला काय मिळालं, फ्रिक्वेन्सी 5, 7, 20, 10, 8. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला ही व्हॅल्यूज मिळतात. हे यूज करून तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करून फाइंड आउट करा. बघू काय काय आन्सर येतं. मोड काय येतं बघा, इथं तुम्हाला गिवन व्हॅल्यू पण मी दिलेलं आहेत. गिवन व्हॅल्यू L1 is equal to 40, L2 is equal to 60, F1 is equal to 20, F0 is equal to 7, F2 is equal to 10. काय राहिलं का, झालं. एवढंच आपल्याला गरजेचं होतं. एवढी सगळी व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. पुटअप करायचं आणि कॅल्क्युलेट करायचं आहे काय ते बघायचं.